इथं जी झालेली शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधात जी झालेली गद्दारी आहे ती गद्दारी गाडण्यासाठी खेड तालुक्यातला शिवसैनिक अतिशय ताकदीने उतरलेला आहे। जे 4.5 वर्ष चांगलं वातावरण होतं त्याला पुढे 6 महिने गालबोट लागलं आणि त्याचा परिणाम असा झाला की 3 महिने 10 सदस्य पंचायत समितीचे सहलीवरती गेले, 2 सदस्यांना तिकडं जेलमध्ये जावं लागलं। ते का घडलं, कशामुळे घडलं, हे सगळं राजकीय पद मिळवण्यासाठी घडलं। मग तिथं आता कुणाचं चुकलं कुणाचं बरोबर आहे हा आता घडून गेलेला काळ आहे। 2014ला सुरेश गोरेंना आमदार करताना जी शिवसेना होती ती जी शिवसेना आहे ती शिवसेना आजही जशीच्या तशी संघटना गाव पातळीवर तसंच आहे आणि एक प्रचंड मोठी ताकद शिवसेनेच्या तालुक्यामध्ये आहे। त्यामुळे हा मतदारसंघ हा शिवसेनेला मिळणार आहे, हा शिवसेनेचा इथला हक्काचा मतदारसंघ आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष हा आता नव्याने त्या ठिकाणी ताकद उभी करतोय, त्यांची ताकद उभी राहतीये आणि त्या मानाने शिवसेना ही इथं मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे। त्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांना विजय करण्यासाठी इथली शिवसेना ताकदीने उतरलेली आहे। म्हणून या मतदारसंघावरती शिवसेनेचा जो काय अधिकार आहे आणि त्या अधिकारातून आम्ही तो मतदारसंघ मागतोय आणि तो शिवसेनेलाच मिळणार आहे। आमदार एकच होणार आहे आणि आमदार मीच होईल ही भूमिका घेऊन जर कोणी काम करणार असेल तर या तालुक्यामध्ये परिवर्तन होणार नाही। या विधानसभेला जर महाविकास आघाडी अशी राहिली तर त्या महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल, मी असेल किंवा अन्य कुणी असेल, त्याच्याबरोबर ताकदीनिशी मी आणि माझे सगळे सहकारी उभे राहतील आणि इथं शिवसेनेचा भगवा फडकू आणि परिवर्तन नक्की घडवणार। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे। शिरूर लोकसभामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा तगडा सामना होत असताना खऱ्या अर्थानं खेड तालुक्यामध्ये शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं पक्ष कार्यालय झाले। या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी विधानसभेचा मुद्दा अधिक चर्चेला गेला। या उद्घाटन कार्यक्रमामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, त्यानंतर शिवसेना उपनेते सचिन अहिर अशी मातब्बर मंडळींच्या उपस्थितीत खरं तर खेड आळंदी विधानसभेच्या जागेचा प्रश्न उपस्थित केला। आता हा जागेचा प्रश्न उपस्थित केला ते खेड आळंदी विधानसभेचे शिवसेनेचे निवडणूक समन्वयक अमोल पवार यांनी केला। अमोल पवार आपल्यासोबत आहेत, नक्की त्यांनी हा दावा कसा केला विधानसभेचा या सर्व विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार अमोल भाऊ। नमस्कार। तुमचं खेड टाइम्स मध्ये स्वागत। तुम्ही तुमच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी विधानसभेसाठी दावा केला, तो त्या मुद्द्यावर आपण येणारच आहोत, पण सुरुवातीला आपण लोकसभेची काय आपण तयारी चालली आहे तालुका लेवलवर? महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस ह्या निवडणुका लढण्याचा निर्णय आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी घेतला त्यानंतर खेड तालुक्यातील शिवसेनेचा पहिला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर मेळावा हा इथले महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमचे उपनेते संपर्क प्रमुख सचिन बोवायर यांच्या अध्यक्षतेखाली चाकणला श्रेया लॉन्स या ठिकाणी घेऊन सगळ्यात पहिली निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात आणि रणशिंग फुकण्याचं काम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड तालुक्यातील आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मग जशी पुढे जाऊन निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये काल परवाच आपण या ठिकाणी जे शिवसेनेचं आमचं मध्यवर्ती आम्ही जनसंपर्क कार्यालय करतोय त्या ठिकाणी एक निवडणूक कचेरी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या निवडणूक प्रचाराची कचेरी हिचं उद्घाटन प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि सचिन भाऊंच्या उपस्थितीत झालेलं आहे। अतिशय ताकदीने इथला शिवसैनिक हा इथं जी झालेली शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधात जी झालेली गद्दारी आहे ती गद्दारी गाडण्यासाठी खेड तालुक्यातला शिवसैनिक अतिशय ताकदीने उतरलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की इथला शिवसैनिक हा डॉक्टर अमोल कोल्हे यांना प्रचंड मोठं मताधिक्य या ठिकाणी खेडमधून देणार आहे। लोकसभेचा झाला विषय, तुम्ही मुद्दा तिथं उपस्थित केला की विधानसभेचा आम्ही दावेदार असणारे आणि आम्हाला मिळाले तर आम्ही इथं मशाल पेटवू, तो दावा तुम्ही कशाच्या बेसवर केलाय? एकंदरीतच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची रचना पाहता मागच्या 40 वर्षापासून
अतिशय ताकदीने इथं जर आपण विचार केला तर शिवसेनेचं जे काही संघटन आहे गाव पातळीवरचं, ग्रामीण भागातलं असेल, शहरी भागातलं असेल, आळंदी सारख्या शहरात असेल, अतिशय ताकदीचं संघटन हे पक्ष संघटन म्हणून शिवसेनेचं राहिलेलं आहे. आणि त्याचा नेहमीच प्रत्यय आपल्याला प्रत्येक विधानसभा असेल, लोकसभा असेल, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका असेल, या सगळ्या निवडणुकांमध्ये हे इथल्या संघटनेची ताकद काय आहे शिवसेनेच्या, ही आपण इथून मागे सगळ्यांनी पाहिलेली आहे. आणि आज शिवसेना मधून जी गद्दारी होऊन एकनाथ शिंदे बाहेर गेले, त्यांनी गद्दारी करून त्या ठिकाणी पक्ष फोडला, पक्ष चिन्ह चोरलं, पक्षाचं नाव चोरलं, तरी सुद्धा महाराष्ट्रात कुठे नव्हे ती शिवसेना, इथली जी शिवसेना आहे खेड तालुक्यातली आमची, ही एक संघपणे त्या ठिकाणी ताकदीनिशी शिवसेना आहे तशीच्या तशी राहिलेली आहे. 2014ला सुरेश गोरेंना आमदार करताना जी शिवसेना होती, 2009ला ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या, अशोकराव खंडेबराड हे 2 नंबरचे त्या ठिकाणी उमेदवार, त्या ठिकाणी मताधिक्य घेणारे उमेदवार म्हणून होते, ती जी शिवसेना आहे ती शिवसेना आजही जशीच्या तशी संघटन गाव पातळीवर तसंच आहे. त्याच्यामध्ये उलट आमच्यासारखे कार्यकर्ते, माझ्यासारखा एक पंचायत समितीमध्ये उपसभापती म्हणून काम केलेला एक कार्यकर्ता, स्वर्गीय माजी आमदार नारायणराव पवारांना त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम केलेला, त्यांना मानणारा आणि त्यांचा संपूर्ण नारायणराव पवारांना मानणारा जो काही तालुक्यामधला एक गट आहे, त्यांच्या विचाराचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चांगला संपर्क असणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि एक प्रचंड मोठी ताकद शिवसेनेच्या तालुक्यामध्ये आहे. त्यामुळं हा मतदारसंघ हा शिवसेनेला मिळणार आहे, हा शिवसेनेचा इथला हक्काचा मतदारसंघ आहे. त्याला कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा नंतरच्या काळामध्ये 2 भाग झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मूळ राष्ट्रवादी जरी पवार साहेबांची असली तरी सुद्धा अजित पवार जो काही पक्ष घेऊन बाहेर पडलेले आहेत, त्याच्यामध्ये इथले विद्यमान आमदार हे इथली जी काही राष्ट्रवादीचं संघटन होतं, जे 1999 पासून ते आज 2014 असेल, 99 असेल, 99 नंतर 4, 9, 14, 19 या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जे काही संघटन होतं ते सगळंच्या सगळं संघटन घेऊन अपवाद काही वगळता जवळजवळ सगळं संघटन हे विद्यमान आमदारांबरोबर अजित पवारांबरोबर गेलेलं आहे. त्यामुळे इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष हा आता नव्याने त्या ठिकाणी ताकद उभी करतोय, त्यांची ताकद उभी राहतीये. आणि त्या मानाने शिवसेना ही इथं मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. हे आम्ही वारंवार, त्यांनाही त्याची कल्पना आहे, विद्यमान आता खासदार उमेदवार आहेत त्यांनाही त्याची कल्पना आहे. रोजच्या त्यांच्या प्रचाराच्या दौऱ्यात असेल किंवा एकंदरीतच प्रचारामध्ये आघाडी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कसल्याही अटी शर्ती न टाकता, उद्याच्या काही गणित न मानता एकदम ताकदीने उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पवार साहेब, उद्धव साहेब असतील किंवा काँग्रेसचे राहुल गांधी असतील, यांनी जी काही महाविकास आघाडी केलेली आहे त्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांना विजय करण्यासाठी इथली शिवसेना ताकदीने उतरलेली आहे. म्हणून या मतदारसंघावरती शिवसेनेचा जो काही अधिकार आहे आणि त्या अधिकारातून आम्ही तो मतदारसंघ मागतोय आणि तो शिवसेनेलाच मिळणार आहे. कारण हा मतदारसंघ तर राष्ट्रवादीसाठी वाट्याला आहे. म्हणजे तुम्ही सांगता की तुमचा दावा आहे, तुम्ही कशा पद्धतीने दावा आहे. मध्यंतरी सचिन आहेर आले, त्यांनी पण सांगितलं की हा आमचा दावा असणार आहे आणि आम्ही त्यासाठी ही निवडणूक लढणार आहे. त्यांचा पण तो विषय झाला. मागे जायचं झालं तर तुम्ही नारायणराव पवारांना, स्वर्गीय नारायण पवारांचे तुम्ही त्यांना आदर्श मानता. तुम्ही मूळचे काँग्रेसमध्ये तसे पाहिले तर तुम्ही युवक अध्यक्ष पद भूषवलंय. तुम्ही त्या संघटनेपासून खरं तर तयार होणारा कार्यकर्ता पुढे आज आलाय. तर मग तुम्ही तो प्रवासाकडे कसं बघता आणि आता तुम्ही त्यानंतर तुम्ही मागच्या काही काळात शिवसेनेत प्रवेश केलाय. मग काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेशाचा तुमचा तो हे कसा आहे, प्रवास कसा राहील? एकंदरीतच काय आहे की मी स्वर्गीय नारायणराव पवारांना मानणारा कार्यकर्ता आहे. 2004च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आप्पा हे शिवसेना भाजप पुरस्कृत म्हणून या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढले. नुकतंच माझं महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर मी, माझे वडील स्वर्गीय नारायणराव पवारांबरोबरती बरेच वर्ष, म्हणजे नारायणराव पवार आमदार नव्हते तेव्हापासून जवळजवळ 72-74 पासून माझे वडील गावचे सरपंच झाले. तेव्हापासून वडील नंतरच्या काळात 79ला जिल्हा परिषदची निवडणूक लढले. 84ला नारायणराव पवारांनी जे बाजार समितीचं पॅनल केलं त्या पॅनलमध्ये सुद्धा माझे वडील त्या ठिकाणी निवडणूक लढले, निवडून आले. आणि तेव्हापासून आमचं कुटुंब हे नारायणराव पवारांच्या विचारांबरोबर राहिलेलं आहे. आणि मलाही राजकीय आवड असल्या कारणानं मीही आप्पांबरोबर काम करायला सुरुवात केली. 2004च्या निवडणुकीमध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो. त्याच्यामध्ये पराभव आप्पांचा झाला. राजकारणात नवीन असल्या कारणानेच त्या पराभवाचं
फार मोठं शल्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये राहिलं. म्हणजे अक्षरशः त्यावेळेस एवढा पराभव सहन करण्याची सवय नव्हती किंवा एवढी मोठी निवडणूक, आणि असं कधी वाटत नव्हतं. 20 वर्ष नारायणराव पवारच आमदार पाहण्याची सवय होती. आणि म्हणजे वयाचा 4-5 वर्षाचा असल्यापासून आपण आमदार पाहिलं, घरात येणं जाणं होतं घरी त्यांचं नेहमी. त्यामुळे नारायणराव पवार हे निवडणूक हारू शकतात असं कधी मनात स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांचा तो पराभव झाल्यानंतर ते शल्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये खूप बिंबलं, आणि तिथून पुढे मग कामाला सुरुवात केली. आपण बरोबर शेवटी तुम्ही जाणता की पराभव झाल्यानंतर पहिल्या 4-6 महिने वर्षभर लोक पराभूत उमेदवाराच्या जवळ येत नाहीत. परंतु मी कॉलेज जीवन झाल्याच्या नंतर माझ्याकडे मोकळा वेळ होता. मग मी आपण बरोबर सहवास लाभला, आपण बरोबर फिरायचं, आपण बरोबर तालुक्यात मुंबईला इकडे तिकडे जाण्याची संधी मिळायची. आणि त्यांच्यातनं त्यांचे काही स्वभाव, गुणाचे, राजकीय नेतृत्वाचे काही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती त्यांची काही छाप पडली. आणि नंतर ज्यावेळेस आपण 2006ला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस आपण प्रवेशाच्या आधी मला बोलून त्यावेळेचे आमचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चांदेरे यांनी माझी ओळख करून दिली आणि सांगितलं की ह्याला युवक काँग्रेसचा तालुक्याचा अध्यक्ष करा. आणि तिथून माझी संघटनेतली प्रवास सुरू झाला. मला युवक काँग्रेसचा अध्यक्ष केल्यानंतर 4-6 महिन्यांनी, आपणचा 3-4 महिन्यांनी प्रवेश मुंबईला झाला. त्या कार्यक्रमाचं नियोजन मी आणि त्यावेळेचे आमचे काही सहकार्यांनी केलं. एक जबरदस्त काँग्रेसमधला आपणचा प्रवेश झाला. आणि दुर्दैवानं 2008ला नोव्हेंबरमध्ये आप्पा आपल्यातनं गेले. आणि तो खरं तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती 2009ला आप्पांना आमदार आप्पा होतील परत अशी परिस्थिती होती. परंतु 2008ला आप्पा गेल्याच्या नंतर तो एक मोठा आघात आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना झालेला होता. त्याही आघातातून उठून आपण 2008ला त्या ठिकाणी बाजार समितीची निवडणूक, सर्व विद्यमान त्या तत्कालीन आमदारांच्या विरोधात सगळे एकत्रित येऊन बाजार समिती निवडणूक झाली. मोठ्या फरकाने त्या ठिकाणी पॅनल निवडून आलं आणि एक चांगला त्या ठिकाणी कमबॅक विरोधातल्या सगळ्या मंडळींना मिळाला. आणि त्या पद्धतीनं मग काँग्रेसमध्येच आपण बरोबर प्रवेश केलेला असल्या कारणानं काँग्रेसमध्येच युवक काँग्रेसचा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम केलं. काही संघटन चांगलं आमच्या मित्रमंडळींचं आम्ही उभं केलं. पुढे जाऊन 2009ला जिल्हा युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब चांदेरे यांनी अपक्ष निवडणूक लढल्यामुळे मग त्यांच्या जागेवरती मला जिल्हा युवक काँग्रेसचा कार्याध्यक्ष म्हणून 13 तालुक्यांचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. काँग्रेसमध्ये काम करत असताना काँग्रेसच्या नेते मंडळींनी खूप सहकार्य, मदत किंवा काँग्रेसची विचारधारा ही आज देशाला तारणारी, हे आज प्रत्येक देशातला नागरिक म्हणतो की काँग्रेसची विचारधारा किंवा काँग्रेसच देशाला पुढे घेऊन जाऊ शकते. आणि त्या विचारधारेतच काम करत असताना 2015ची जी पोटनिवडणूक झाली, सुरेश भाऊ गोरे आमदार झाल्यानंतर त्यांच्या जागेवरची जिल्हा परिषदेची जी पोटनिवडणूक झाली, ती काँग्रेसच्या चिन्हावरती लढून आम्ही सगळ्या तरुण माझे जे सहकारी होते, माझ्याबरोबर कोणताही मोठा नेता तालुक्यातला नव्हता किंवा मतदारसंघातला नव्हता, आम्ही सगळ्या तरुणांनी, आमच्या सगळ्या माझ्या मित्रमंडळींनी एकत्र येऊन आम्ही चाकणसारखं शहर, ज्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये माझ्या गटात होतं, माझ्या गावची मतं 1011ची आणि चाकणचं मतदान 11,000. विद्यमान आमदार सुरेश भाऊ गोरे शिवसेनेचे आमदार होते, त्यांनी शिवसेनेचे उमेदवार किरण मांजरे यांना उभं केलं. माजी आमदार त्या ठिकाणी, त्यांचाही उमेदवार ठिकाणी प्रकाश खारवी म्हणून त्यांचे उमेदवार होते. भारतीय जनता पार्टी 2014ला देशामध्ये खूप मोठं लाट भारतीय जनता पार्टीची होती, त्यांचाही उमेदवार होता. अशा परिस्थितीत काँग्रेसची देशामध्ये सगळीकडेच फार मोठी वाताहत झालेली होती. म्हणजे 2014ला ज्यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे पक्ष वेगळे लढले, विधानसभेला काँग्रेसच्या उमेदवाराला माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये 200 मतं झाली होती. अशा परिस्थितीत मी माझ्या कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या, सहकार्यांच्या जोरावरती तिथे निवडणूक लढलो. कसलंही आर्थिक पाठबळ मोठं नसताना सुद्धा खूप मोठ्या माणसांच्या विरोधात मला ती निवडणूक लढावी लागली. ती लढलो ताकदीनिशी. मी 6,500 मतं मला त्या जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या लोकांनी दिली. आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी ज्यावेळेस जिल्हा परिषद माझी राखीव राहिली, आदिवासी त्या ठिकाणी ST साठी, शेड्यूल ट्राईबसाठी तो मतदारसंघ महिलेसाठी राखीव राहिला, मग मला खाली पंचायत समिती लढावी लागली. पंचायत समितीलाही काँग्रेसच्या तिकिटावर मी निवडणूक लढलो. माझ्या भागातल्या लोकांनी माझ्यावरती प्रेम करून त्या ठिकाणी माझ्यासमोर खूप धनाढ्य, बलाढ्य लोक माझ्यासमोर उभी होती. त्यांच्या विरोधात मला लोकांनी त्या ठिकाणी निवडून दिलं. मी एकमेव काँग्रेसचा पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलो. शिवसेनेचे 7 पंचायत समिती सदस्य निवडून आले. आणि शिवसेनेला त्या ठिकाणी बहुमतासाठी एका माणसाची गरज होती. शिवसेनेबरोबर जाऊन मी त्या ठिकाणी शिवसेनेचा सभापती आणि मी उपसभापती त्या ठिकाणी झालो. काम करायला सुरुवात केली. हे सगळं होत असताना नंतरच्या झालेल्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा एकंदरीतच माझ्या सगळ्या बरोबरच्या कार्यकर्त्यांची भूमिका होती की आपण ह्या तालुक्यामध्ये किती जरी आपण कष्ट घेतले, संघटन वाढवायचं ठरवलं, तरी आपल्याला काही मर्यादा पडतायत. आणि त्या मर्यादा जर थोड्या मध्ये थांबवतो, 2014ला एक एकजूट झाली होती म्हणजे आमदार दिलीप मोहितेंच्या विरोधात
त्या तुमचं पुढाकार म्हणजे वाखाणण्याजोगा होता, तो कसा घडला? काय झालं, एकंदरीतच 2008ला आप्पा गेल्याच्या नंतर नारायणराव पवार तो आघात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती होता. आणि मग नारायणराव पवारांच्या पराभवाचा कुठेतरी वचपा भरून काढण्याची भूमिका ही आमच्या सगळ्याच आप्पा समर्थकांमध्ये होती की ह्या आपल्याला एकदा आप्पांचा पराभव भरून काढता. 2009ला ती संधी आमच्याकडनं हुकली. एक आणि 2-3 उमेदवार झाले, त्यामुळे ती संधी हुकली होती. आणि मग ते आपलं गणित कुठं चुकतंय याचा थोडासा अभ्यास बऱ्याच तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केला होता की एकापेक्षा 2 जर विरोधात उमेदवार झाले तर निवडणूक आपल्या हातून जाते. आणि मग त्या ऐन वेळेस जर आपण तो प्रयत्न करायला गेलो तर तो सक्सेस होत नाही. सगळ्यांच्या महत्वाकांक्षा वर येतात, काहींना जाणीवपूर्वक उभं केलं जातं, हे आमच्या लक्षात होतं. म्हणून 2014ला थोडीशी 1 वर्ष 6 महिने आधीच मी आणि जे काही विद्यमान आमदारांच्या विरोधातले आमची जे काही मित्रमंडळी होती यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन थोडस स्ट्रॅटेजिक आम्ही काम करायला सुरुवात केली. मशाल पेटवली होती. हा, त्यावेळेसही मशाल पेटवली होती. त्यावेळेस आम्ही 10 ऑगस्टला 9 ऑगस्टला क्रांती दिन असतो, 9 ऑगस्टला मेळावा घ्यायचं ठरलं होतं महाविकास परिवर्तन आघाडीचा. आम्ही परिवर्तन खेड तालुका परिवर्तन आघाडी केली. पण 10 ऑगस्टला आम्ही तो रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात त्या ठिकाणी तो मेळावा घेतला, परिवर्तन मेळावा त्याला नाव नाही, ट्रॅक्टर मोर्चा हा त्याच्या आधी झाला. त्याच्यानंतर परिवर्तन मेळावा घेतला. त्या परिवर्तन मेळाव्यामध्ये आम्ही ती परिवर्तनाची मशाल त्या ठिकाणी पेटवली आणि ती त्यावेळेस तालुक्यातल्या लोकांनी त्याच्यावरती चांगला प्रतिसाद देऊन 2014ला सुरेश भाऊ त्या परिवर्तनाच्या लढाईतूनच आमदार झाले. हे सगळं करत असताना आजही तीच परिस्थिती आहे. आजही 2024ला सुद्धा लोकांच्या मनामध्ये, मतदारांच्या मनामध्ये परिवर्तन घडवण्याची भूमिका आहे, लोकांना नवीन चेहऱ्याला संधी देण्याची भूमिका आहे. परंतु मतदार किंवा प्रमुख कार्यकर्ते, गाव पातळीवरला कार्यकर्ता सगळ्याच पक्षांचा हा एकच इच्छा व्यक्त करतोय की तुम्ही सगळ्यांनी एकत्रितून एक चेहरा दिला पाहिजे. आणि मी आमच्या सगळ्या इच्छुक सहकाऱ्यांना नेहमीच सांगत असतो की आमदार एकच होणार आहे आणि आमदार मीच होईल ही भूमिका घेऊन जर कोणी काम करणार असेल तर या तालुक्यामध्ये परिवर्तन होणार नाही. ज्याला कोणाला संधी मिळेल, ही जागा मी जसं आपल्याला सांगितलं, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला इथली जागा महाविकास आघाडी, उद्या विधानसभेला जर महाविकास आघाडी अशी राहिली तर त्या महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळेल. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल, मी असेल किंवा अन्य कुणी असेल, त्याच्याबरोबर ताकदीनिशी मी आणि माझे सगळे सहकारी उभे राहतील आणि इथं शिवसेनेचा भगवा फडकू आणि परिवर्तन नक्की घडवणार. पंचायत समितीमध्ये एक काँग्रेसची जागा होती. तुम्हाला सुरेश गोरेंनी तुम्हाला बोलवलं, तुम्हाला एका जागेवरून तुम्हाला उपसभापतीपद दिलं. त्या दरम्यानच्या काही काळात पंचायत समितीमध्ये राजकारण घडलं. आणि पहिले तुमची एक गोष्ट दुरुस्त करतो की एक जागा होती, मी एकटाच काँग्रेसचा होतो, मला बोलवलं. तुम्हाला बोलवलं वगैरे नाही, त्याच्यामागे बरंच मोठं राजकारण झालं. ते आता मी आपल्या समोर सांगू इच्छित नाही, त्या काही गोष्टी खाजगीतल्या आहेत. मी ज्या वेळेस या तालुक्यामध्ये काहीतरी चांगले घडवायचं असतं त्यावेळेस मी नेहमीच माझ्या मनाला, माझ्या महत्वाकांक्षांना बाजूला सारून मी त्या ठिकाणी भूमिका घेतलेली. ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस मी माझ्या क्षमतेपेक्षा मोठे निर्णय, क्षमतेपेक्षा मोठ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण का तर एक चांगली दिशा या तालुक्याला मिळाली पाहिजे. आणि त्या भूमिकेतून शिवसेनेचा सभापती व्हावा यासाठी त्यावेळेस मी तो निर्णय घेतला. शिवसेनेचा सभापती करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळेचे जिल्हा प्रमुख रामगावडे असतील किंवा शिवाजीराव वरपे आमचे उपजिल्हा प्रमुख असतील, प्रकाशदादा वाडेकर शिवसेनेचे तालुका प्रमुख असतील, सुरेश भाऊ आता दुर्दैवाने आपल्यात नाहीत, परंतु ही जी काही प्रमुख मंडळी होती आणि त्याच्यामध्ये अजूनही इतर काही आमची नेते मंडळी, मार्गदर्शक मंडळी होती, त्यांनी जे हे सगळं घडवण्यामध्ये किंवा आम्ही हे सगळं घडवण्यात यशस्वी झालो. संजू भाऊ घनवट असेल आमचे, ह्या संजू भाऊची त्याच्यामध्ये मोठी भूमिका आहे. ह्या सगळ्या मंडळींना त्याची कल्पना आहे की तिथं शिवसेनेचा सभापती व्हावा आणि एक जे काही विरोधातलं वातावरण आहे त्या ताकदीने त्या तालुक्यामध्ये उभं राहावं, ह्यासाठी आपण त्या ठिकाणी ती भूमिका त्या ठिकाणी घेतली. आता नंतरच्या काळात तुम्ही जो काही पंचायत समितीचा प्रश्न उभा केला, खरं तर स्वर्गीय सुरेश भाऊंच्या नंतर ते घडायला नव्हतं पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये आम्ही जे काही 14 सहकारी होतो, पंचायत समितीचा कारभार आज 6 महिने ती घटना घडायला 7 महिने 4.5 वर्ष इतका चांगला चालला होता. सुरेश भाऊ गेले आणि त्यानंतर खरं तर हे डावपेच टाकले गेले विरोधकांकडून. ते 4.5 वर्ष पंचायत समितीमध्ये माझा पक्ष कोणता,
मग भगवान पोखरकरांचा पक्ष कोणता, अरुण चौधरीचा कोणता, चांगदेव शिवेकरचा कोणता, हे तिथल्या कोणत्याही अधिकाऱ्याला सांगता येत नव्हतं. इतकं सामंजस्य, इतकं प्रेमाचं, इतकं एकमेकाला समजून घेण्याचं, एकमेकाला सहकार्य करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी 4.5 वर्ष ठेवलं होतं. पण 4.5 वर्षानंतर पदाच्या हेतून ती घडलेली घटना आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या. आता तसं तर भगवान शेठ पोखरकरांचा राजीनामा झाल्यानंतर सुरेश भाऊ गोरेंचा मला म्हणजे शब्द होता किंवा ठरलं होतं की उपसभापती तू वर्ष 6 वर्ष आणि नंतर जर 2.5 वर्षात सभापती पद जर आलं ओपनला तर तुला एक 4-6 महिने तू सभापती पण हो, तू आपला आहेस. ह्या भूमिकेतून आमची ती तडजोड झाली. कारण तसं पाहिलं तर मी एकटाच होतो, मी 5 वर्षही उपसभापती राहू शकत होतो. परंतु त्या तडजोडीत तसं ठरलं होतं. भगवान शेठ नंतर मी सभापती व्हायचं आणि सुरेश भाऊंची भूमिका इतकी निर्मळ आणि प्रांजळ होती, सरळ होती की भाजपचे चांगदेव शिवेकर आहेत त्यांनाही उपसभापती करा. राहिले ते अरुण चौधरी आपल्या बरोबर आले तर त्यांनाही उपसभापती करा 4-6 महिने, इतकी भाऊंची भूमिका क्लिअर होती. परंतु त्यावेळेच्या आमच्या मधील जे काही म्हणजे संवाद म्हणा घडला नाही आणि तो संवाद न घडल्यामुळं कुणीतरी येऊन कुणीतरी नेते मंडळींनी आमच्यामध्ये ते विष कालवलं आणि ते जे विष कालवलं गेलं त्याचा परिणाम हा तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी पाहिला. आणि त्या पंचायत समितीमध्ये जे 4.5 वर्ष चांगलं वातावरण होतं त्याला पुढे 6 महिने गालबोट लागलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की 3 महिने 10 सदस्य पंचायत समितीचे सहलीवरती गेले. 2 सदस्यांना तिकडं जेलमध्ये जावं लागलं. आणि इथं पंचायत समितीचा मी एक आणि आमचे मच्छिंद्र गावडे 2च सदस्य तालुक्यात 3 महिने होतो. म्हणजे लोकांनाही 3 महिने त्या ठिकाणी कामकाजाला पदाधिकारी उपलब्ध नव्हते. म्हणजे आपण ज्यावेळेस एखादी राजकीय भूमिका घेतो त्यावेळेस त्याच्यामधून समाजाचं नुकसान झालं नाही पाहिजे. झाला तर समाजाचा फायदाच झाला पाहिजे, कमीत कमी नुकसान नाही झालं पाहिजे अशी राजकीय भूमिका ही राजकीय जीवनातल्या कार्यकर्त्यांनी घेतली. तुम्ही त्या सगळ्या प्रकरणात कसं पाहता? म्हणजे तुम्ही त्रयस्थ म्हणून तुम्ही एक साक्षीदार आहात. मी त्रयस्थ म्हणून नाही पाहते, परंतु राजकीय महत्वाकांक्षा कधी कधी प्रत्येकाच्या पदावरती जाण्यासाठी इतक्या हे येतात की मग त्या येत असताना मग नीतिमत्ता ह्या सगळ्या गोष्टी माणूस बाजूला ठेवतो आणि त्यातून ते घडतं. ते का घडलं, कशामुळे घडलं, हे सगळं राजकीय पद मिळवण्यासाठी घडलं. मग तिथं आता कुणाचं चुकलं कुणाचं बरोबर आहे हा आता घडून गेलेला काळ आहे. त्याला काय भूतकाळात जाऊन आपण ते काढण्यात मजा नाही. परंतु त्या घडण्यामुळे तो जो काही नंतरचा प्रकार घडला मग त्याच्यामध्ये पोलीस असतील किंवा काय असेल, म्हणजे ज्या दिवशी अविश्वास ठरावावरचे ठराव होता त्या दिवशी खेड सारख्या आपल्या हुतात्मा राजगुरूंची पवित्र भूमी आहे त्या भूमीला छावणीचं स्वरूप आलं. म्हणजे प्रांत ऑफिस पासून तर इकडे एसटी स्टँड पर्यंत गाडी सुद्धा किंवा माणूस सुद्धा पायी येऊन जाऊन दिला जात नव्हता. 1500 पोलीस त्या ठिकाणी उभे होते. जिल्ह्यातले सगळे SP DYSP सगळे इथं होते. इतकं भयंकर चित्र त्या दिवशी ते निर्माण झालं. त्याच्यामध्ये चुकलंय कोण बरोबर कोण हे ज्याला त्याला माहिती आहे. सगळ्यांना त्याचं काय चुकलो आपण का बरोबर आहोत हे सगळं माहिती आहे. परंतु त्यांनी फक्त आणि फक्त तालुक्याच्या आपल्या जे काही संस्कार आहेत आपल्या तालुक्याची काही संस्कृती आहे तिला गालबोट लागली. मुद्दा आपला राहिला असा तुम्ही काँग्रेसमधून शिवसेनेचा प्रवेशाचा मी काँग्रेसमध्ये समाधानीच होतो. आजही मला कदाचित आपण पाहिली नसेल किंवा बऱ्याच माझी फेसबुकची पोस्ट आहे त्यावेळेची. मी ज्या दिवशी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्या दिवशी मी एवढं कधी मोठी पोस्ट फेसबुकला लिहित नाही, परंतु मी त्या दिवशी पत्र लिहिलं. मी पत्र लिहिलं होतं की मी काँग्रेसचे जे काही नेते मंडळी आहेत त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर विश्वजित कदम असतील, सतीश बंटी पाटील साहेब असतील, नाना पटोले असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, त्यावेळेच्या नेते मंडळींनी आम्हाला भरभरून या ठिकाणी मदत म्हणा सहकार्य म्हणा करण्याचं काम केलेलं आहे. काँग्रेसचा मी आजही सांगतो की देशाला काँग्रेसचा विचार सर्व धर्म समभावाचा विचार हाच तारतो आणि तोच विचार आता देशातल्या म्हणजे आज शिवसेना सारखा पक्ष असेल किंवा अकाली दल असेल या सगळ्या लोकांना किंवा सगळ्या पक्षाच्या लोकांना एक कळते की आता काँग्रेसच्या बरोबर जाऊन आपण आघाडी करूनच हा देश मजबूत करू शकतो. आणि त्या भूमिकेतून इथं तालुक्यात काम करताना एकच अडचण येत होती की इथं तालुक्यामध्ये काँग्रेसचा विचार आहे, काँग्रेसला मानणारा मतदार पण आहे, परंतु संघटन उभं करताना ती अडचण यायची. आणि शेवटी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना तुम्हाला जर एखाद्या राजकीय तुमची महत्वाकांक्षा असेल किंवा तुम्हाला समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला एखाद्या जबाबदार पदावरती जोपर्यंत तुम्ही स्वतः बसत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या सहकार्यांना तुमच्या बरोबरच्या माणसांना तुम्ही तुमच्या समाजाला न्याय देऊ शकत नाही. समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हालाही ती राजकीय तेवढे पाठबळ तेवढी ताकद मिळाली पाहिजे. आणि ती मिळवण्यासाठी शिवसेना हे संघटन
ज्या संघटनेचं जरी मी काँग्रेसमध्ये होतो तरी शिवसेनेमध्ये संघटनेत काम करणारे मग आजचे जिल्हा प्रमुख अशोकराव खांडेबराड असतील, शिवाजीराव वरपे पंचायत समितीचे माजी सदस्य असतील, रामदासाहेब धनवटे तालुका प्रमुख असतील, सुरेश अण्णा असतील, विजयाताई असतील, ही जी काही ज्येष्ठ शिवसेनेची जी काही मंडळी आहेत, शिवसेना पासून बाजूला गेलेले रामगावडे असतील, प्रकाशदादा वाडेकर असतील, ही सगळी जी काही शिवसेना आहे जुनी सगळी, या सगळ्या निष्ठावान शिवसैनिकांशी माझे खूप आणि खूप घरोब्याचे प्रेमाचे सलोख्याचे संबंध हे इथून मागच्या काळात माझ्या कुटुंबाचे त्यांच्याशी संबंध राहिलेले आहेत. आणि त्यामुळं मग शिवसेनेमध्ये येत असताना मला मी कुठेतरी नवीन ठिकाणी वेगळ्या ठिकाणी येतोय असं वाटलं नाही. मी आपल्याच घरात येतोय ह्याच भूमिकेतून त्यांनी सगळ्यांनी मला प्रेमाने जवळ घेतलं आणि प्रेमाने आज मला खेडाळी विधानसभा निवडणुकीची समन्वयक म्हणून विधानसभेची निवडणुकीची जबाबदारी त्यांनी सगळ्यांनी नेते मंडळींनी माझ्यावरती त्या ठिकाणी दिलेली. आता निवडणूक समन्वयक म्हणून तुम्ही आहात, आता नंतर 4 महिने, लोकसभा आता महिनाभराने संपेल पूर्ण, 4 महिन्याने विधानसभेसंदर्भात तुमच्या पक्षाकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. मग हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा वाटायला हा विषय आपण तर हाताळलाच आहे, पण तुमच्याकडे कोण इच्छुक आहे किंवा मग ते कसं तुम्ही मॅनेज करणार? एखाद्या पक्षामध्ये जेवढे जास्त इच्छुक असतील तेवढा ती संघटना स्ट्रॉंग आहे. शिवसेना पक्षामध्ये आज जे काही 4, 5, 6, 10 इच्छुक असतील त्याच्यामुळं इथं शिवसेनेची मी कालही जयंत पाटील साहेबांनी त्याच विषयाला हात घातला. आणि त्यांची बोलण्याची पद्धत महाराष्ट्राला माहिती आहे की एखाद्या विषयाला बगल द्यायची असेल तर ती कशी द्यायची. मी ज्यावेळेस हा मतदारसंघ शिवसेनेला साहेब आपण सोडावा ही मागणी केली तर त्यांनी त्याला बगल दिली की तुम्ही मागणी करता याचा अर्थ इथं बदल होणार आहे. इथं प्रत्येक पक्षाला विधानसभेला आपला आमदार करण्याची स्पर्धा आहे, तर स्पर्धा आहे तर इथं आमदार बदलणार आहे असं त्यांनी त्याला उत्तर दिलं. ती खरीच परिस्थिती आहे. इथं शिवसेनेचा आमदार होण्यासाठी जेवढे इच्छुक असतील तेवढे शिवसेनेचं संघटन मला वाटतं स्ट्रॉंग होईल. आणि आदरणीय पक्षप्रमुख, आमचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ असतील, पक्षप्रमुख उद्धव साहेब असतील, युवा सेना प्रमुख आदित्यजी असतील, रवींद्रजी मिर्लेकर साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, ही सगळी नेते मंडळी पक्ष ज्याला कुणाला उमेदवारी देईल त्या उमेदवाराला इथं निवडून आणणं आणि शिवसेनेचा भगवा फडकवणं हीच आमच्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. आणि ते आमचे शिवसैनिक तितके प्रामाणिक आहेत, निष्ठावान आहेत. मी आज पक्षाकडे इच्छुक आहे. पूर्ण ताकदीनिशी मी गेली 17-18 वर्ष झालं तालुक्याच्या कानाकोपऱ्यात काम करतोय. म्हणजे बोरगिरीच्या टोकावड्याच्या हरिदास कैलासवासी हरिदास केदारींच्या दशक्रियेपासून म्हणजे मी त्या संपर्कात आहे. त्या लोकांना भेटणं सगळीकडे सगळ्या भागातल्या कानाकोपऱ्यात आणि माझा तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याशी, मग तो कोणत्या पक्षाचा आहे ह्यापेक्षा माझा सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे असलेले मैत्रीचे संबंध, त्या मैत्रीच्या संबंधांमुळे मला निवडणूक लढण्याची माझी इच्छा आहे. आणि मी राजकारणात माझा स्वभाव आहे की मी कधीही ताकाला जाऊन लाडगर कोण आपण जे म्हणतो तसलं कधी करत नाही. मला मी निवडणूक लढायची इच्छा बऱ्याचदा आमच्या मित्रपरिवाराशी, आमच्या नेते मंडळींच्या समोर जाहीर बोलून दाखवून दे की मला निवडणूक लढायची आहे. निवडणूक लढत असताना मला तालुक्याचं नेतृत्व करण्याची माझी इच्छा आहे. आणि ती करत असताना मागचे 20 वर्ष मी जे काम केलेलं आहे तो सगळा मित्रपरिवार माझ्या मागे ठामपणे उभा राहील. तो माझा पक्ष कोणता हे पाहणार नाही, माझा पक्ष तर माझ्या मागे उभा राहीलच, परंतु माझा जो काही मित्रपरिवार मागच्या 20 वर्षामध्ये मी जोडलेला आहे तो मित्रपरिवार माझ्या मागे ताकदीने उभा राहील. आणि नक्कीच आम्ही शिवसेनेचा भगवा या तालुक्यात विधानसभेच्या माध्यमातून फडकू. तुम्ही तर विधानसभा डोळ्यासमोर ठेवली आहे, परंतु वर्षभरापूर्वी तालुक्यात बाजार समितीची इलेक्शन झाली. त्या इलेक्शन मध्ये दिलीप मोहितेंच्या विरोधात सर्वपक्षीय पॅनल उभा राहिला. त्या पॅनलचे तुम्ही प्रमुख होता. मग तिथला पराभव काय, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? ह्या आता जी बाजार समितीची निवडणूक झाली तिच्यामध्ये मी स्वतः उमेदवारही होतो आणि पॅनल प्रमुखही होतो. परंतु ह्याच्या आधीच्या ज्या काही 2008ला स्वर्गीय नारायणराव पवारांच्या निधनानंतरच्या ज्या काही 2 निवडणुका झाल्या, एक 2008च्या डिसेंबरमध्ये झाली, त्याच्यानंतर 2014ला 15ला थोडी उशिरा झाली, 2015ला सुरेश आमदार झाल्यावरती झाली, आणि त्याच्यानंतरची ही एक बाजार समितीची निवडणूक. ह्या 3ही निवडणुकीमध्ये पॅनल करण्यापासून तर उमेदवार निवडीपर्यंत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2008ला जरी मी नवीन होतो तरी सुद्धा स्वर्गीय नारायणराव पवारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी मला त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी ठेवलं की तू आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकतोस. आणि त्यावेळेस मग अलीबाई सारखे स्वर्गीय नारायणराव पवारांचे जुने सहकारी होते, ते असतील, दशरथ गाडे पाटील असतील, आमच्या नथू पाटील लिंबोरे पाटील यांची कन्या हिराबाई असतील, अशा अनेक बऱ्याचशा कार्यकर्त्यांना आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी नारायणराव पवारांचे समर्थक म्हणून संधी दिली. 2000 नंतर सुरेशभाऊ आमदार झाल्यानंतरचे
मार्केट बाजार समितीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मी माझं म्हणजे विकास सोसायटीचा संचालक म्हणून त्या ठिकाणी नाव आलं होतं, माझं मतदार यादीतही नाव आलं होतं. परंतु का कोणास ठाऊक कोणाला भीती वाटली आणि त्यावेळेस माझ्या त्या नावावरती ऑब्जेक्शन घेऊन, कारण माझा एक संचालक विकास सोसायटीचा थकीत होता आणि त्याचं ते पद जातं, विकास सोसायटी संचालक जर थकीत असेल तर त्याचं पद जातं संचालक पद, आणि मग तिथं कॉप करून भरण्याची पद्धत होती बाजार समितीमध्ये. बाजार समितीच्या माझ्या विकास सोसायटीच्या ठरावाने मी तिथं संचालकही झालो, परंतु नंतर त्याचं ऑब्जेक्शन घेतले गेले की हा ठराव असा आहे कसं, आणि माझं नाव उडालं म्हणून मला ती निवडणूक त्यावेळेस लढता आली नाही. ह्यावेळेस ही निवडणूक लढत असताना एकंदरीतच परिस्थिती अशी होती की ज्यावेळेस पॅनल आम्ही शेवटच्या 3-4-8 दिवसात पॅनल तयार केलं, तोपर्यंत तालुक्यामध्ये अशी चर्चा होती की विद्यमान आमदारांच्या पॅनलच्या विरोधात पॅनल होणार नाही, अशी परिस्थिती तालुक्यात. मला काहीतरी ऑफर होती का काय? आमच्याकडं मला नाही कधी ऑफर आहेत, परंतु आम्ही त्यावेळेस महाविकास आघाडीत होतो. विद्यमान आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस, त्यावेळेस आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो. आमच्यातल्या काही एक जास्त नाही परंतु 1-2 सहकार्यांची भूमिका अशी होती की आपण महाविकास आघाडी म्हणून पॅनल केलं पाहिजे, आणि माझी आणि माझ्याबरोबर मॅक्झिमम आमच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची भूमिका अशी होती की आपल्याला विद्यमान आमदारांच्या पॅनल बरोबर जायचं नाही, कारण आपली तालुक्यातली लढाई ही त्यांच्या बरोबर आहे, म्हणून आपण त्यांच्याबरोबर जायचं नाही, आपण आपलं पॅनल सेपरेट करायचं. परंतु पक्ष नेतृत्वाच्या याच्यामुळं आम्ही तो प्रयत्न आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी करून पाहिला, परंतु त्याच्यामध्ये म्हणावा असा रिस्पॉन्स आला नाही. आम्ही आमच्या पॅनलच्या तयारीत होतोच, मी तरी स्वतः आणि आमचे काही पदाधिकारी ज्यांनी मला सांगितलं होतं की आपल्याला पॅनल करायचंय, मग संजीव भाऊ घनवट आमचा आणि मी आम्ही त्या भूमिकेत होतो. आणि पॅनल जे तालुक्यातली चर्चा होती की 8 दिवस आधी की तालुक्यात पॅनल होऊ शकत नाही विरोधकांचा, अशी परिस्थिती आहे, विरोधकांची एकत्र नाही, परंतु तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की 4 दिवसात इतकं जबरदस्त आणि चांगलं ताकदीचं पॅनल आपण त्या ठिकाणी उभं केलं, आणि सगळ्या जागा 18च्या 18 जागा आपण त्या ठिकाणी लढवल्या आणि ताकदीने लढवल्या. ताकदीने म्हणजे इतक्या ताकदीने की चांगल्या ताकदीने लोकांनी मतदारांनी भरपूर दिलं. पण त्या निवडणुकीमध्ये तालुक्यामध्ये चर्चा किंवा महाराष्ट्रात आपल्या निवडणुकीची चर्चा झाली की आर्थिक खूप मोठी उलाढाल त्या निवडणुकीत झाली, मनी फॅक्टर जास्त झाला अशी चर्चा तालुक्यात आहे. आणि त्याच्यामध्ये मग आपल्यासारख्या कार्यकर्त्याला जो वर्षानुवर्ष काम करतोय त्याच्यामध्ये तो मनी फॅक्टरमध्ये आपल्यासारखा कार्यकर्ता टिकणार नाही. जरी संपर्क असला तरी शेवटी प्रातिनिधिक निवडणुकीमध्ये एका गावातली 10च लोक मतदान करणार असतात. गावामध्ये 1200 मतदान असलं, 2000 असलं तरी विकास सोसायटी 12 संचालक असतात, ते 12 लोक मतदान करणार असतात. त्याच्यात नात्यागोत्याचं राजकारण येतं, आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उद्या जाऊन हा विधानसभेचा दावेदार आहे, ह्याला विधानसभाला हा इच्छुक आहे म्हणूनही काहींचं प्रेम आपल्यावरती अधिक होतं, आणि त्याच्यामधून तो पराभव झाला. परंतु मी त्याच्यातून जमीची एक बाजू मांडतो की मला पराभवाने मी खचलो नाही. मी दुसऱ्या दिवशी जे आमचे सहकारी निवडून आले त्यांचा सत्कार हा गुडलक हॉटेलला चाकणला घेणारा मी आहे. मी त्यांचा सत्कार घेतला, त्या सगळ्या संचालकांचा, ते कोणत्या पक्षाचे आहेत त्यांचा आजही मी पक्ष कधी पाहत नाही. मला एकच अभिमान आहे की ज्या पॅनलचं प्रमुख म्हणून मी काम केलं त्या पॅनलचे आजही जे संचालक तिथं 6-7 लोक निवडून आलेली आहेत, ती 6-7 लोक प्रत्येक महिन्याला त्यांचा मासिक जे काही त्यांना भत्ता मिळतो तो तालुक्यातल्या प्रत्येक महिन्याचा भत्ता हा तालुक्यातल्या एखाद्या चांगल्या कामाला, मग कुंडेश्वरला तिथं ज्या गायी आहेत त्या गायींना चारा देत असतील, किंवा पुढे एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या शैक्षणिक याच्यासाठी मदत करणं असेल, हुतात्मा राजगुरूंचे इथं काही मला वाटतं मागं सोशल फाउंडेशनला मदत असेल, अशा वेगवेगळ्या प्रत्येक महिन्याचा जो निधी आहे तो देतात. एका चांगल्या विचारांनी पक्ष गट न पाहता ज्यावेळेस चांगली तरुण मंडळी एकत्र येतात तर त्याच्यातनं बाजार समितीच्या इतिहासात कधी नाही घडलं. ते आज आमचे ते बाजार समिती जे निवडून गेलेले माझ्या बरोबरचे पॅनलच्या, मी पॅनल प्रमुख होतो त्या पॅनलमध्ये जे संचालक निवडून गेलेत ते तिथं इतकं उत्तम प्रकारचं काम त्या ठिकाणी करता येते, याचा माझ्यासारख्याला अभिमान आहे. आणि बाजार समितीची निवडणूक ही तशी पाहिली तर विद्यमान तालुक्याचे ज्यांनी 15-20 वर्ष तालुक्याच्या 25 वर्ष राजकारणात घालवली त्या विद्यमान आमदारांनाही त्या ठिकाणी 7 नंबरची मतं मिळाली. त्यांचाही पराभव तालुक्यामध्ये चर्चेचा विजय आहे, परंतु तो चर्चेचा विषय त्या विजय सुद्धा झाला,
कारण ती निवडणूकच त्या पद्धतीने झालेली आहे. त्यामुळे त्या निवडणुकीचा विधानसभेच्या निवडणुकीवरती काही परिणाम होत नाही. उलट माझ्यासारख्याला तालुक्यातल्या बऱ्याचशा जे काही जाणकार मंडळी आहेत त्यांनी सांगितलं की तुझ्यावरती अति प्रेम सगळ्यांनी केलेलं आहे, त्यामुळे तुला हा पराभव तुझा झालेला आहे. तू काळजी करू नको, तू चांगला प्रयत्न केला, चांगलं पॅनल केलं आणि एक चांगलं पॅनल केल्यामुळेच आज इतकी मोठी लढाई त्या ठिकाणी उभी राहू शकली, याचं समाधान आहे. हे होते अमोल पवार, ज्यांनी पंचायत समितीचं राजकारण, त्याचबरोबर बाजार समिती आणि लोकसभेची त्यांची रणनीती आणि त्यांचं विधानसभेचं टार्गेट, त्या सगळ्या विषयावर आपल्याशी दिलखुलास चर्चा केली. भाऊ नमस्कार. धन्यवाद.